मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. माझं नाव विशाल विदाटे. तुम्ही पाहताय मराठी कार न्यूज. मी चालवतोय किया सिरॉस EV आणि आपण सकाळी ड्राईव्ह स्टार्ट केलेली आहे. तुम्ही ऑडोमीटर पाहू शकता. 543 किलोमीटर गाडी जी आहे ती चाललेली होती आणि 84% बॅटरी जी आहे ते आता गाडीमध्ये आहे. तो 34% आपण घेऊन जाणार आहोत. म्हणजे 50% गाडी किती किलोमीटर जाते हे पाहणार आहोत. सो जेणेकरून थोडंसं गाडी रेंज किती देते हे देखील कळेल. सोबतच मी ड्राईव्ह रिव्ह्यू सुद्धा देणार आहे. सो 10% गाडी किती किलोमीटर जाते हे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, तर मित्रांनो, किया सेरॉस पेट्रोल डिझेलमध्ये जर पाहिलं तर ऑलरेडी इंडियन मार्केटमध्ये आहे. आता या गाडीचं EV व्हर्जन जे आहे ते कंपनीने लॉन्च केलेलं आहे. आज माझ्यासोबत एक्स लाईन व्हेरियंट आहे, ज्याची एक शोरूम प्राईस आहे 20 लाख रुपये. आता ह्या प्राइसिंगमध्ये ही गाडी काय काय ऑफर करते हे पाहूया. तसं जर पाहिलं तर 13.5 लाखापासून या गाडीची जी प्राइसिंग आहे ती स्टार्ट होते आणि लोअर बॅटरी पॅक जो आहे तो 42.5 किलोवॅट आवरचा आहे आणि जो मोठा बॅटरी पॅक आहे तो 51.4 किलोवॅट आवरचा आहे, जो की आपण क्रेटामध्ये, क्लाविसमध्ये असे जे बॅटरी पॅक आहे ते देतात दोन. सेम ह्याच गाडीमध्ये देण्यात आलेले. बट महत्त्वाची गोष्ट आहे 526 किलोमीटरची रेंज येस या गाडीमध्ये. सो या प्राइसिंगमध्ये काय काय ही गाडी ऑफर करते चला पाहूया आपण पटकन. फ्रंट प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर हे एक्स लाईन व्हेरियंट आहे. सो इथे तुम्हाला ब्लॅक ट्रीटमेंट भरपूर ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ॲडास लेवल 2चे फीचर्स या गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत. रेन सेन्सिंग वायपर आहे. इथे तुम्हाला रडार मिळून जातो. फ्रंट पार्किंग सेन्सर आहे. इथे फोग लॅम्प ऑफर करण्यात आलेले आहेत. इथे जर पाहिलं तर LED हेडलॅम्प तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत. व्हर्टिकलमध्ये DRLs आहेत आणि ते टर्न इंडिकेटर म्हणून देखील काम करतात. सो असं काही फ्रंट प्रोफाईल तुम्हाला या गाडीचा पाहायला मिळतो. एक चेंज आहे पेट्रोल आणि डिझेलमध्ये, जो की नाही आहे, बट इथे तुम्हाला EV मध्ये मिळून जातो, तो देखील दाखवतो. सो इथे फ्रंट जर पाहिलं तर फ्रंट देण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये माझ्यामध्ये तुम्ही छोटासा जो चार्जर आहे, जो पोर्टेबल चार्जर असतो, तो तुम्ही इथे बसू शकता. बाकी काही ग्रॉसरी वगैरे असेल, बट इथे हायड्रोलिक स्टड नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ऑपरेट करण्यासाठी थोडासा हार्ड जाईल. सो असं काही स्टोरेज स्पेस आहे. साईड प्रोफाईलमध्ये गाडीची लेंथ 4 मीटर आहे. व्हील बेस तुम्हाला 2550 mm चा मिळून जातो, जो की सेगमेंटमध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त जो व्हील बेस आहे तुम्हाला हीच गाडी ऑफर करते. फ्लोअरमध्ये बॅटरी पॅक देण्यात आलेला आहे, जो की खालच्या साईडला माउंटेड असणार आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, गाडीमध्ये जर पाहिलं तर इथनं तुम्ही गाडी जी आहे ते चार्ज करू शकता. 100 किलोवॅट आवरपर्यंत तुम्ही जो DC फास्ट चार्जिंगची कॅपॅसिटी ती तुम्हाला इथे मिळते. सो 39 मिनिटांमध्ये तुम्ही 10% 80% गाडी चार्ज करू शकता. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, तो जो चार्जर तुम्ही जिथे लावताय गाडीला तो तेवढ्या कॅपॅसिटीचा असायला पाहिजे. मोस्टली काय होतं 30, 40, 50 किलोवॅट आवरचे जे कॅपॅसिटीचे चार्जर आहे आपण हायवेवरती पाहतो. सो तिथे थोडासा जो वेळ हा इथे लागू शकतो. बाकी 17 इंचचे जे अलॉय व्हील ते तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले, जे की ओव्हरऑल चांगले दिसतात. भरपूर EV मध्ये आपण पाहिलेले आहेत आणि स्टेबिलिटी सुद्धा जास्त साईजची असल्यामुळे चांगली होऊन जाते. फ्लश टाईप डोअर हँडल तुम्हाला इथे मिळून जातात. रिअरमध्ये जर पाहिलं तर अगेन तुम्हाला L शेपमध्ये ज्या लाईट्स आहेत त्या मिळून जातात. सिरॉस EVची ब्रँडिंग आहे. जे टेल लॅम्पचं डिझाईन आहे हे देखील तुम्हाला LED मध्ये इथे पाहायला मिळतं. रिअरमध्ये तुम्हाला वायपर देण्यात आलेला आहे आणि बूट स्पेस देखील तुम्हाला चांगला इथे ऑफर करण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये आम्ही भरपूर साहित्य ठेवलेले आहे. बट ओव्हरऑल बूट स्पेस जर पाहिलं तर प्रॅक्टिकल आहे आणि तुम्हाला जो स्पेअर टायर आहे हा सुद्धा या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेला आहे, जो की छोट्या साईजचा आहे. बट स्पेअर व्हील तुम्हाला या गाडीमध्ये मिळून जातो. ओके, सो इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर अगेन तुम्हाला किया सेरोची आठवण येणार आहे, कारण की तीच गाडी आहे EV मध्ये आलेली आहे. स्टेअरिंग व्हील थोडंसं वेगळं ट्रीटमेंट आहे. कलर तुम्ही पाहू शकता इथे थोडासा ग्रे जो ग्रीन आहे तो इथे ऑफर करण्यात आलेला आहे. इथनं तुम्ही ड्राईव्ह मोड चेंज करू शकता. इथे ऑडिओ कंट्रोल आहे, फोन रिसिव्ह तुम्ही करू शकता, इथे क्रूज कंट्रोल आहे आणि MID तुम्ही इथनं सेट करू शकता. MID वरती जर पाहिलं तर टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम असेल, त्यानंतर करंट ट्रिप असेल, अशा पद्धतीनं तुम्ही भरपूर इन्फॉर्मेशन घेऊ शकता. बट एक महत्त्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये ना हा जो मॅप आहे तो इंटिग्रेट होत नाही, जो की माझ्यामध्ये असायला पाहिजे होता. टर्न बाय टर्न नेव्हिगेशन जे आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. बाकी माझ्या मते एक सॉर्टेड आहे बरं का, असं जास्त तुम्हाला जो कुठलाही प्रॉब्लेम हा ह्या MID वरती पाहायला मिळत नाही. इथे तुम्ही रेंज पाहू शकता, इथे किलोमीटर किती झाले म्हणजे स्पीड किती आहे आणि इथे पर्सेंटेज आणि बाकी तुम्ही जे किलोमीटर किती गाडी चाललेली हे देखील पाहू शकता. हा जो डिस्प्ले आहे छोटा आहे, इथे तुम्हाला ACचे कंट्रोल देण्यात आले, ज्याच्यामध्ये तुम्ही कंट्रोल करू शकता आणि हा एक 12.3 इंचची स्क्रीन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही वायरलेस अँड्रॉइड ऑटो ॲपल कारप्ले कनेक्ट करू
शकता. जो व्ह्यू वगैरे आहे तो चांगला आहे एकदम. मी तुम्हाला जो रिव्हर्स कॅमेरा आहे त्याची क्वालिटी कशी ती दाखवून देतो. सो रिव्हर्स कॅमेराची क्वालिटी अशी आहे तुम्हाला मिळते, त्याच्यामध्ये 360 डिग्री जो कॅमेरा आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे. सो असे मल्टिपल इन्फॉर्मेशन आहे. बटन्स कियाने चांगल्या पद्धतीने देण्यात आलेले आहेत, ॲप्रिशिएट. इथनं तुम्ही व्हॅल्यूम अप डाऊन जे आहे ते करू शकता. त्यानंतर AC इथे देण्यात आलेलं आहे, ॲटोमॅटिक आहे. अगेन त्याला तुम्हाला फिजिकल बटन देण्यात आलेले आहेत. क्या बात आहे. इथे जर पाहिलं तर जे टाईप-सी पोर्ट आहेत हे देण्यात आलेले आहेत 1 आणि 2. आणि हा जर पाहिला तर 100 वॅटपर्यंत तुम्हाला सपोर्ट करतो. 12 व्होल्टचा पॉवर सॉकेट आहे. त्यानंतर इथे तुम्हाला मिळून जातो वायरलेस चार्जर. येस, तुम्ही पाहू शकता वायरलेस चार्जर ऑन झालेला आहे. पाईप फिट अँड फिनिश लेवल आहे ना खरंच चांगली बरं का. म्हणजे इथे देखील स्पेस आहे, इथे देखील स्पेस आहे, खाली सुद्धा स्पेस आहे. हा जो सेंटर कॉन्सोल आहे ना रेग्युलर जी सिरॉस आहे त्याच्यापेक्षा वेगळा आहे, जो की माझ्यामध्ये चांगला आहे. याला तुम्ही पूर्णपणे कव्हर करू शकता. देन तुम्हाला समजा याला हे नको आहे तर तुम्ही अशा पद्धतीने याला ठेवू देखील शकता, आतमध्ये मर्ज करू शकता. मोठा स्पेस होऊन जातो. कप होल्डर ठेवायचा, याला पुश करायचा, अशा पद्धतीने हा बाहेर येतो, जो की माझ्यामध्ये चांगला आहे. बाकी इथे देखील स्टोरेज स्पेस आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सीट्स लेदरेट आहेत, व्हेंटिलेटेड सीट तुम्हाला मिळून जातात. त्याचं कंट्रोल तुम्हाला डोअरमध्ये देण्यात आलेला आहे. देन ग्लब बॉक्स देखील ठीकठाक आहे, मोठा. कूल्ड आहे का? नाही, कूल्ड तुम्हाला याच्यामध्ये मिळत नाही. नाही, कूल नाही आहे. रेग्युलर जो ग्लब बॉक्स हा तुम्हाला इथे मिळणार आहे. बाकी मटेरियल क्वालिटी तुम्हाला चांगली मिळते. 6 एअरबॅग स्टँडर्ड आहे. इथे उपर देण्यात आलेला आहे. हे जे सीट आहे ना हे मी माझ्या बेस्ट ड्रायव्हिंग पोझिशननुसार सेट करून ठेवलेलं आहे. 5 फूट 11 इंच माझी जी हाईट आहे ती आहे. सो रिअरमध्ये पाहूया. तसं तर ही गाडी सेगमेंटमध्ये सर्वात स्पेशियस आहे बरं का. त्यामुळे कुठलाही असा जो स्पेस रिलेटेड इश्यू आहे, एक नंबर स्पेस आहे. देर इज नो डाऊट. वॉक थ्रू आहे, इथे कुठलाही थंब नाही आहे. 2 टाईप-सी पोर्ट, AC वेन्स, इथे मोबाईल ठेवण्यासाठी जागा. आणि सोबतच या गाडीमध्ये तुम्हाला व्हेकल टू लोड असं जे फीचर आहे हे सुद्धा येतं. सो इथे तुम्ही 3 पॉईंटचा जो पिन आहे ती इथे लावून तुमचे काही गॅजेट्स असतील किंवा काही होम अप्लायन्सेस असतील ते तुम्ही इथनं ऑपरेट करू शकता, जे की माझ्या मते एक चांगलं जे फीचर ते असणार आहे. हे आपण क्रेटा EV मध्ये सुद्धा पाहिलं होतं. जो आर्मरेस्ट आहे हा देखील देण्यात आलेला आहे, बट जो थर्ड पॅसेंजरसाठी हेडरेस्ट आहे तो देण्यात आलेला नाही. ISO चाइल्ड माउंट्स तुम्हाला इथे मिळून जातात, जे की चांगले. प्लस हे जे सीट आहे ना हे तुम्ही अशा पद्धतीनं रिक्लाईन करू शकता. पाहू शकता तुम्ही किती रिक्लाईन झाले. इवन तुम्ही हे सीटसुद्धा अशा पद्धतीनं रिक्लाईन करू शकता. सो हे झालं. त्यानंतर अजून स्पेस पाहिजे तुम्हाला, अशा पद्धतीनं हे सीट तुम्ही अशा पद्धतीने रिक्लाईन देखील करू शकता, हे आणि हे. सो हे माझ्यामध्ये चांगलं एक जे फीचर आहे ते होऊन जातं बरं का युटिलिटीच्या हिशोबानं. जर तुम्हाला साहित्य थोडंसं नाही का इकडे तिकडे ठेवायचं असेल तर. प्लस तुम्हाला जो सनरूफ आहे हा देखील ऑफर करण्यात आलेला आहे, जो की ऑलमोस्ट सेकंड रो कव्हर करतो. पॅनोरॉमिक आहे आणि फील आहे ना खरंच भारी येतो रो पॅनोरॉमिक सनरूफचा. बेस्ट आहे. या ज्या लाईट्स आहेत त्या LED मध्ये देण्यात आलेल्या आहेत. फ्रंटसुद्धा LED मध्ये तुम्हाला मिळून जातात. आणि हे सीट्स आहे ना हे व्हेंटिलेटेड आहे, म्हणजे हा खालचा जो पोर्शन आहे ना हा तुम्हाला व्हेंटिलेटर मिळतो. हा नाही मिळत बट हा मिळतो. आणि त्याचं कंट्रोल तुम्हाला इथे डोअरमध्ये देण्यात आलेले तुम्ही पाहू शकता. आणि सनशेड देखील आहे मॅन्युअली, जे की तुम्ही अशा पद्धतीनं जे ॲडजस्ट आहे ते करू शकता. ओके, तर मित्रांनो आता रेंज टेस्ट सुरू करतोय आपण. ऑलमोस्ट सकाळपासूनच आपण स्टार्ट केलेली आहे. गाडीबद्दल थोडंसं बोलूया. किया सेरॉस पहिल्यापासूनच जर पाहिलं जेव्हा ही पेट्रोल डिझेलमध्ये आली होती ना, एक सॉर्टेड प्रोडक्ट आहे बरं का. म्हणजे तुम्हाला ओव्हरऑल स्टेबिलिटी असेल, ग्लास एरिया वगैरे असेल एकदम प्रॉपर भेटतो. गाडीचा रोड प्रेझेन्स सुद्धा चांगला आहे. बट एक गोष्ट आहे की या गाडीचा जो लुक आहे ना हा लोकांना एवढा आवडत नाही बरं का. म्हणजे कियाची गाडी आहे आणि कियाच्या इथून मागच्या गाड्या आपण जर पाहिलं तर त्या खूप म्हणजे सेल्स चांगला आहे त्यांचा. कम्पॅरेटिव्हली या गाडीचा पेट्रोल डिझेलमध्ये कमी आहे. त्यामुळे किया इंडियाने एक विचार केला की ही जर EV मध्ये चांगल्या बॅटरी पॅकमध्ये लॉन्च केली तर रिस्पॉन्स चांगला मिळेल. सो लेट्स सी रिस्पॉन्स कसा भेटतोय. महत्त्वाची गोष्ट रेंज टेस्ट स्टार्ट केलेली आहे. आम्ही 2 व्यक्ती गाडीमध्ये बसलेलो आहोत. AC फुल टाईम ऑन असणार आहे आणि आम्ही हायवेवरती गाडी जी आहे ते चालवत आहोत. सकाळपासून जवळपास 30 किलोमीटर आपण गाडी चालवलेली आहे. आणि असं काय आहे आता मी 84% 74% किती जाते हे देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. सो थोडंसं गाडीबद्दल बोलूया, रिव्ह्यू स्टार्ट करूया आपण. मोटर जर पाहिली तर फ्रंट व्हील ड्राईव्ह आहे
आणि 171 PS आणि 255 न्यूटोमीटरचा जो टॉर्क आहे ही गाडी तुम्हाला जनरेट करून देते. ब्लाइंड स्पॉट मॉनिटर देखील तुम्हाला येतं. सो इथे जो कॅमेरा आहे तो ऑन होऊन जातो, जे की माझ्या मते सेफ्टी दृष्टीने चांगलं आहे. बट मोस्टली मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही ORVवरती पहा, तिथे तुम्हाला चांगला स्पष्ट व्ह्यू मिळतो. पण ड्रायव्हिंग जर पाहिली तर या गाडीची USP असणार आहे चांगल्या पद्धतीनं ओव्हरऑल ड्रायव्हिंग आहे बरं का. आणि सायलेंट गाडी, देर इज नो डाऊट. म्हणजे आत्तापर्यंत आम्ही EV जेवढ्या पण चालवल्या असतील ना, त्याच्यामध्ये NVH लेवल जर पाहिले तर ह्या गाडीच्या तुम्हाला खूप चांगल्या मेंटेन पाहायला मिळतात. पॉवर देखील चांगली आहे. तुम्हाला पटकन पुढे जायचं आहे जर पाहिलं तर 80-90चं जे स्पीड आहे ते आहे. आणि आपण रेस टेस्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण 80 ते 90च्या दरम्यान जे स्पीड आहे हे ठेवणार आहोत आणि पूर्णपणे आपला हायवे रन असणार आहे. सो सिटीमध्ये आपण चालवणार नाही आहोत, लिमिटेड टाईम आहे. सो मला 50% पटापट पूर्ण जे आहे ते करावे लागणार आहेत. बाकी तर काय ओव्हरऑल तुम्हाला कुठल्याही असं नाही का कमी आहे या गाडीमध्ये असं वाटणार नाही आहे बरं का. बट प्राईज एक मुद्दा येऊन जातो, जिथे कुठेतरी मग लोकांना वाटतं की यार ही गाडी थोडीशी जास्त आहे. कारण की हे जे HTX लाईन वेरियंट आहे जे 51.4 kWhचे बॅटरी बॅक सोबत येतं, तिथे 19,99,000 म्हणजे 20 लाख रुपये जर पाहिलं तर या गाडीची किंमत आहे ऑन रोड नाही सॉरी एक शोरूम आहे. ऑन रोडवरती जाता जवळपास 21-21.5 लाख रुपये जे आहे ते होऊन जाईल. आणि गाडीमध्ये जे रिजनरेशन ब्रेकिंग आहे ना ते खरंच खूप मस्त काम करतं. म्हणजे तो जो बाईट आहे ना, ज्यावेळेस आपण ॲक्सलेरेशन सोडतो तर एकदम प्रॉपर आहे, असा क्विक झटका वगैरे बिलकुल मारत नाही गाडी. त्यामुळे ते एक असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही हायवेवरती रिजनरेशन ब्रेकिंग यूज करत असाल ना, त्याचं एक गोष्ट लक्षात ठेवा की मोस्टली तुम्ही 1 किंवा 0वरती ठेवा आणि ज्यावेळेस असा स्लोप एरिया येईल ना त्यावेळेस तुम्ही ॲक्सलेरेशन सोडून द्यायचं आणि गाडी ऑटोमॅटिकली तिच्या जेवढे जाते तेवढं जाऊन द्यायचं. सो जेणेकरून तुम्हाला जी रेंज आहे ना गाडीची ती चांगली भेटते. ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा हायवेवरती बरं का. सो जिथे तुम्हाला एक चांगलं जे रेंज आहे ही गाडी तुम्हाला ऑफर करेल. ADAS लेवल 2चे जे फीचर्स आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. बट कियाने एक गोष्ट नाही केली पाहिजे, किया सेरोसमध्ये जर पाहिलं ज्यावेळेस लॉन्च झाली गाडी त्यावेळेस ADAS लेवल 2चे फीचर दिले आणि मध्यंतरी जे अपडेट आलं त्याच्यामध्ये काढून टाकले. सो या गाडीमध्ये ते व्हायला नको. बाकी तर काय व्हेंटिलेटेड सीट वगैरे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. जो स्टिअरिंग फीडबॅक आहे ना तो खूप चांगला आहे बरं का. म्हणजे आता तुम्हाला पटकन ह्या साईडला जायचं ह्या साईडला जायचं पटकन क्विक रिस्पॉन्स स्टिअरिंग व्हील आहे. जो ब्रेकिंग देखील तुम्हाला ह्या गाडीची चांगली पाहायला मिळते. देर इज नो डाऊट. फ्रंट आणि रिअरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक देण्यात आलेले आहेत, जे की माझ्या मते जो ब्रेकिंगचा बाईट आहे तो इथे कुठेतरी चांगला होऊन जातो. तर मित्रांनो आपण रेंज टेस्ट चालू केली आहे. जस्ट एक अपडेट, 10% आपण बॅटरी जी आहे ड्रेन केली, म्हणजे 74% आहे. सकाळी आपण 84% निघालेलो होतो. 34.3 किलोमीटर आपली गाडी चाललेली आहे आणि ऑडोमीटर तुम्ही पाहू शकता 777 किलोमीटर आहे. सो अशी काय अपडेट आहे. ओके, सो रेंज टेस्टची एक अपडेट इथे तुम्ही पाहू शकता 64% बॅटरी आहे. म्हणजे आपण 20% ड्रेन केलेली आहे आणि 70 किलोमीटर चाललेली आहे आपली गाडी. सो मागच्या 10% जर पाहिलं तर जवळपास 34 किलोमीटर चालली होती, आता 36 किलोमीटर चाललेली आहे. हे जे डिफरन्स आहे ना 10% हा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही EV चालवता त्यावेळेस तो येतोच. सकाळी आम्ही थोडा वेळ गाडी चालू ठेवलेली होती, आमचा रिव्ह्यू वगैरे चालू होता इन्फॉर्मेशनसाठी. सो असं काय आहे, आता पुढच्या 54% किती जाती, म्हणजे 10% किती जाती हे देखील मी तुम्हाला सांगतो. ओके, तर आता 54% जी अपडेट आहे मी तुम्हाला देतो. गाडी 108 किलोमीटर चाललेली आहे, म्हणजे जवळपास 38 किलोमीटर मागच्या 10% जे आहे ते आपली गाडी चाललेली आहे. गाडीची ड्रायव्हिंग वगैरे चांगली बरं का. थोडासा हवेचा आवाज येतो बरं का. समजा तुम्ही हवा तिकडनं येते आणि तुम्ही अपोजिट साईडला चाललेला आहात, तर अशा वेळेस काय होतं की हवेचा जो आवाज आहे ना हा तुम्हाला आतमध्ये जाणवतो, म्हणजे तो बऱ्यापैकी जाणवतो. पण तोच जर तुम्ही हवेच्या दिशेने असाल तर मग तिथे तुम्हाला जास्त जो प्रॉब्लेम आहे हा इथे जाणवणार नाहीये. ADAS लेवल 2चे फीचर देण्यात आलेले आहेत, जे की खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. इमर्जन्सी ब्रेकिंग असेल, ॲडॅप्टिव्ह क्रूज कंट्रोल असेल, लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट तुम्हाला स्टेअरिंगमध्ये मिळून जातं. बट ब्लाइंड स्पॉट डिटेक्टर जर पाहिलं तर ORVवरती ते देण्यात आलेलं नाही आहे. तिथे कुठेतरी कॉस्ट कटिंग आहे.
कॉस्ट कटिंग अजून एका ठिकाणी सुद्धा आहे, जे हे आपले सीट बेल्ट आहे ना, हे हाईट ॲडजस्टेबल नाही आहे, ते फिक्स आहे. सो इथे देखील ह्या प्राईस रेंजमध्ये जर पाहिलं तर थोडंसं तो जो ॲडजस्टेबल सीट बेल्ट आहे ते येऊन जातात. बाकी तर आम्हाला असा मेजर कुठलंही नाही का गाडीबद्दल असं निगेटिव्ह गोष्टी तो नाही आहे. हा बट ह्या गाडीचा लुकमुळं काय होतं की भरपूर लोकांना असं वाटतं की नाही यार आम्हाला मग थोडंसं ते कार किंवा SUV सारखं फील पाहिजे, कारण की ह्या गाडीचा जो लुक आहे ना, हा एक युटिलिटीच्या हिशोबानं बनवण्यात आलेला आहे. युटिलिटी म्हणजे काय की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, 5 व्यक्ती चांगल्या पद्धतीने बसू शकतील, प्लस चांगलं साहित्य देखील तुम्ही घेऊन जाऊ शकता. सो असं काही याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते गाडीचं आहे. आणि मोस्टली ह्या कॅटेगरीच्या गाड्या पण जर पाहिल्या तर आपण तर वॅगनार आहे. वॅगनार एक सक्सेस प्रोडक्ट आहे बरं का भारतामध्ये, बट तिथे काय होतं की तिथे प्राईस देखील कमी आहे. सो सिरोजच्या बाबतीत लेट सी, पेट्रोल डिझेलमध्ये तर लोक जास्त या गाडीला घेत नाही आहे, बट EVमध्ये आता आल्यानंतर माझं देखील ओपिनियन काय आहे मी तुम्हाला शेवटला सांगेल. आता 54% तर झालेली आहे बॅटरी, आता डायरेक्ट आपण 34%वरती भेटूया. सो जेणेकरून किती रेंज मिळाली आपल्याला हे देखील लक्षात येईल 50%मध्ये. मग त्याला तुम्ही डिवायडेड बाय 2 करू शकता. हा अजून एक मुद्दा सांगायचा राहून गेला की ह्या गाडीचं एक महत्त्वाचा जो चेंज आहे, सेंटर कॉन्सोल तर चेंजच आहे, प्लस या गाडीमध्ये जो ड्राईव्ह सिलेक्टर आहे तो इथे खालच्या साईडला देण्यात आहे, जो की मोस्टली आपण प्रीमियम गाड्यांमध्ये पाहतो. इथे EVचं बटन आहे, सो इथनं तुम्ही ऑन ऑफ करू शकता. EV ड्राईव्हचं बटन आहे, देन तुम्ही त्या डॉगल थ्रू जो ड्राईव्ह सिलेक्टर आहे तो सेट करू शकता, जो की माझ्या मते तो एक नाही का तो प्रीमियम फील येतो बरं का गाड्यांमध्ये. मोस्टली हे आपण आय थिंक मी क्रेटामध्ये सुद्धा पाहिलेलं आहे, बट हा वेगळा आहे. क्रेटाचा पण मोरोलेस सेमच तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आपण व्हिडिओच्या शेवटी आलेलो आहोत. हे पहा, गाडीचे ड्रायव्हिंग्स खूप चांगले आहेत. ओव्हरऑल फीचर वगैरे जर पाहिले ते देखील चांगले आहे, स्पेस चांगला आहे. लुकच्या बाबतीत जर विचार केला तर इथे कुठेतरी लोक मग म्हणतात की नाही आम्हाला थोडंसं लुक किंवा SUV टाईप पाहिजे. ही गाडी जर पाहिली तर लुक माझ्या मते चांगलं आहे. युटिलिटीचे स्पेसेस तुम्हाला इथे चांगल्या पद्धतीनं गाडी जे आहे ते ऑफर करते. आता महत्त्वाचा मुद्दा आहे प्राइजिंग जर पाहिली या गाडीची 13.5 लाखापासून सुरुवात होते आणि जवळपास 20 लाखापर्यंत या गाडीची एक शोरूम प्राईस, जे की एक्स लाईन जे व्हेरियंट तुम्ही पाहताय याची एक शोरूम 20 लाख रुपये आहे. आणि जे 2 बॅटरी पॅक आहे त्याची एक्झॅक्ट तुम्ही प्राइजिंग जे आहे ते पाहू शकता. माझ्या मते प्राइजिंग कुठेतरी जास्त झालेली आहे. थोडंसं ह्या बजेटमध्ये काय होतं की गाड्या एक अराउंड 18 लाखाच्या आसपास जर पाहिलं तर एंड होऊन जातात. म्हणजे नेक्सॉन असेल किंवा आपण विंडसरचा जर विचार केला, विंडसर तर मोठी आहे, बट त्या गाडीचा सुद्धा जर विचार केला तर तिथे कुठेतरी मग ही गाडी थोडंसं जास्त पैसे जे आहेत तुम्हाला द्यावे लागतात. हा बट एक बेनिफिट आहे याच्यामध्ये की तुम्हाला बॅटरी बॅक मोठा भेटतो. आता रेंज जर पाहिली तर आम्ही जी 34% म्हणजे 50% आपण जी रेंज काढणार आहोत त्याच्यामध्ये 34% जर पाहिलं जवळपास आपल्याला 180.9 किलोमीटरची जी रेंज आहे ती आपण काढलेली आहे. तसा हिशोब तुम्ही लावला सो 362 किलोमीटर जर पाहिलं तर रेंज माझ्या मते ही गाडी देऊ शकते. तुम्ही 10-20 किलोमीटर प्लस मायनस जरी केलं तर एक अराउंड 380 किलोमीटरच्या आसपास ही गाडी रेंज देऊ शकते. सगळे आम्ही थोडा वेळ गाडी जी आहे ती उभी देखील ठेवलेली होती. सो असं काय या गाडीबद्दल आहे. या गाडीबद्दल तुमचे काय प्रश्न आले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया पुढच्या असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण कार कन्सल्टन्सी सुद्धा चालू केलेली आहे, सो त्याचा फॉर्म सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. धन्यवाद.